नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती. आपलं आजचं 4 नंबरचं सेशन असणार आहे. बघा किती नंबरचं? 4 नंबरचं. 3 सेशन आपले झालेले बेसिक इलेक्ट्रिकलवरती आणि आजचं आपलं 4थं सेशन असणार आहे. त्यामध्ये आपण रेझिस्टन्स या टॉपिकवरती डिस्कस करणार आहे. त्यामध्ये मग सिरीज रेझिस्टन्स, पॅरलल रेझिस्टन्स आणि अदरवाईज ज्या काही त्याच्यावरती कन्सेप्ट आहे, त्यावरती प्रॉब्लेम्स वगैरे येतात. त्यामध्ये काय फॉर्म्युले आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने टोटल रेझिस्टन्स काढायचा आहे, मग तो सिरीजचा असो का तो पॅरललचा असो, या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. त्यानंतर सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट कसं ओळखायचं, त्यानंतर शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी एकदम शांतपणे बघणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम सर्वांनी या ठिकाणी मन लावून परिपूर्ण सेशन बघायचे आणि त्यानंतर काय करायचं आहे, नोट्स काढायच्या आहे. बरोबर आहे की नाही? आणि एवढा टाईम जर तुमच्याकडे नसेलच तर या ठिकाणी सेशन हे रेकॉर्डेड असणार आहे. त्यामुळे काय करायचं, बघायचं, स्टॉप करायचं, नोट्स घ्यायच्या, परत बघायचं, परत नोट्स घ्यायच्या. ओके. तर या ठिकाणी बघा सिरीज रेझिस्टन्समध्ये आपल्याला काय काय बघायचं. सर्वप्रथम सिरीज रेझिस्टन्स या ठिकाणी कशा पद्धतीने जोडलेले असतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला तुमच्या घरातली लाईटिंग माहिती आहे का? कशा पद्धतीने असते? अशा पद्धतीने तुमच्या घरातली लाईटिंग असते. बरोबर आहे का नाही? जी काही तुम्ही दिवाळीला त्या ठिकाणी लावता, ही लाईटिंग कशी कनेक्ट असते मित्रांनो? ही असते सिरीजमध्ये. ही लाईटिंग कशी कनेक्ट असते? ही सिरीजमध्ये कनेक्ट असते. बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने आपले जे सिरीजमध्ये कनेक्ट रेझिस्टन्स असतात ते अशा पद्धतीने असतात. म्हणजे जशी तुमची लाईटिंग तशी सेम हे या ठिकाणी असतात. बरोबर आहे की नाही? मला सांगा मग हे सर्किट किती हो? हे एक सर्किट आहे. काय? एक सर्किट. सिरीजमध्ये हे जे सर्किट असतं ते एक सर्किट असतं परिपूर्ण. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कोणते त्याला ब्रांच वगैरे आहे का अशा पद्धतीने? कुठे नाही राजा हो. मग याला आपण काय म्हणतो? सिरीज सर्किट म्हणतो. आणि त्या सिरीज सर्किटमध्ये जोडलेले ते रेझिस्टन्स त्याला आपण सिरीजमध्ये जोडलेले रेझिस्टन्स म्हणतो. मग मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी आपण या ठिकाणून I1 हा करंट सोडला. बरोबर आहे? या पाथमधून I1 हा करंट सोडला तर मला सांगा हा डिवाइड होणार आहे का? नाही होणार आहे. मग या ठिकाणी जो करंट असणार आहे तो I1च असणार आहे. या ठिकाणी जो करंट असणार आहे तो पण I1 असणार आहे आणि इकडे समोर सुद्धा जो करंट असणार आहे तो I1 असणार आहे. मग कधी लक्षात ठेवा, सिरीज रेझिस्टन्समध्ये जे काही जोडणी केलेली असते ना सिरीज रेझिस्टन्सची, त्या पाथची, त्या पूर्ण मार्गाची, त्यामधून जाणारा करंट हा सेम असतो. काय? करंट सेम असतो. मग हा एक पॉईंट तुमच्या लक्षात आला सिरीज रेझिस्टन्समधला. आता या ठिकाणी सिरीज रेझिस्टन्समध्येच जो काही व्होल्टेज असतो तो बघा कसा असतो. बघा, या ठिकाणी मी सिरीजमध्ये रेझिस्टन्स काढून घेतो. ठीक आहे, हे घेतले काढून. बरोबर आहे? मग या ठिकाणी व्होल्टेज आहे, टोटल व्होल्टेज आपण VT म्हणू. मग या पाथमधला टोटल व्होल्टेज VT जो असणार आहे तो कसा असणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, या रेझिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये जो हे व्होल्टेज असणार आहे तो आता वेगवेगळा डिवाइड होणार आहे. इथे डिवाइड होणार, इथे डिवाइड होणार, इथे डिवाइड होणार. मग मला सांगा मित्रांनो, आपल्याला जेव्हा VT काढायचा असला, एक्झाम्पल हा R1 आहे आपला, हा R2 आहे आणि हा R3 आहे. मग या ठिकाणी सिरीज रेझिस्टन्समधला जेव्हाही आपल्याला व्होल्टेज काढायचा असतो तेव्हा त्याला प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज पहिले काढावा लागतो. एक्झाम्पल आपण याला V1 म्हणू, याला V2 म्हणू आणि V3 म्हणू. हे काढले एक्झाम्पल, आपण हे रेझिस्टन्स काढले आणि याची किंमत काय आली? या ठिकाणी रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढलं आणि त्याची किंमत आली एकाची V1, एकाची V2 आणि एकाची V3. बरोबर आहे की नाही? आता याला टोटल करण्यासाठी या सगळ्यांची करावी लागते आपल्याला बेरीज. काय करावं लागतं? सगळ्यांची आपल्याला करावं लागते बेरीज. बरोबर आहे की नाही? तेव्हा आपल्याला सिरीज रेझिस्टन्समधला टोटल व्होल्टेज भेटतो. मग कळालं तुम्हाला? सिरीज रेझिस्टन्समध्ये जो काही करंट असतो तो सेम असतो, तोच असतो जो आपण तिथून पाठवला तो. पण व्होल्टेज काय असतो? प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस तो डिवाइड होतो. त्यामुळे आपल्याला टोटल व्होल्टेज हा प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा जो काय व्होल्टेज आहे त्याची करावं लागते सम. सम म्हणजेच काय? सम म्हणजेच काय? त्या ठिकाणी त्यांची बेरीज. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने मग तुम्ही काय केलं? व्होल्टेज काढला, करंट काढला. आता तुम्हाला सिरीज रेझिस्टन्समधला टोटल रेझिस्टन्स काढायचा आहे. मग एक्झाम्पल या ठिकाणी मी डायग्राम काढून तुम्हाला समजून सांगतो. बघा, हा झाला R1, हा झाला R2, हा झाला R3. R1 नाव देतो, R2 देतो आणि R3 देतो. आता सिरीज रेझिस्टन्समध्ये जेव्हा तुम्हाला टोटल रेझिस्टन्स काढायचा त्याला आपण RT म्हणू. बरोबर आहे की नाही?
टोटल रेझिस्टन्स जेव्हा तुम्हाला काढायचा तेव्हा त्याची साधी बेरीज होते. साधी बेरीज म्हणजे कशी करता तुम्ही 1 अधिक 2 अधिक 4 अधिक 10 अधिक अशा पद्धतीने. मग R1 अधिक R2 अधिक R3 हे जे काय सांगतोय ना तुम्हाला ते तुम्हाला पॅरलमध्ये डायरेक्ट याच्या डिफरंट बघायचं आहे. म्हणजे इकडे करंट या ठिकाणी ब्रांचमध्ये सेम आहे, तिकडे आपल्याला करंट काढावा लागतो. इथे या ठिकाणी व्होल्टेज काढावं लागतं, तिकडे व्होल्टेज सेम असतं, तिकडे करंट काढावा लागतो. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. आता मला सांगा, या ठिकाणी आपण व्होल्टेज काढला मी तुम्हाला सांगितलं काढला, हां तुम्ही पण म्हटलं काढला, पण काढला कसा? आता या ठिकाणी काय करायचे, याच्या अक्रॉसचा व्होल्टेज किती आपला V1. आपल्याला जर V1 काढायचा, काय आपल्याला V1 काढायचा. अरे मग काढायचा कसा? तर V1 आपल्याला तुम्हाला मी ओम्स लॉ सांगितला. ओम्स लॉमध्ये व्होल्टेजचा या ठिकाणी फॉर्म्युला काय? V इज इक्वल टू I इंटू R. म्हणजे करंट आणि रेझिस्टन्स या ठिकाणी काय आहे? गुणाकारामध्ये आहे. मग इथेच आपल्याला तेच करायचं आहे. करंट जो की आपला प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस सेम असणार आहे गुणिले या ठिकाणी R. पण R कोणता? R1. कारण आपल्याला V1 काढायचा आहे हा इथला, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बघा, या ठिकाणी चेंज कलर करतो. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? V1 काढायचं आहे, म्हणून त्या ठिकाणी R1 घेतला. जर V2 काढायचा असला तर बरं, मग या ठिकाणी आला आपला V2. तुम्हाला मी सगळे काढून दाखवतो, काही काळजी करायची गरज नाही. इथे V2 मग I इंटू R2, तोच V3 मग I इंटू R3. संपला विषय. व्होल्टेज काढला, करंट काढला, बरोबर आहे की नाही? मग सिरीज रेझिस्टन्स तुम्हाला कळाला परिपूर्ण. टोटल रेझिस्टन्स कसा काढायचा ते कळालं. करंट काय असतो? सेम असतो, तेही कळालं. आणि व्होल्टेज काय असतो? व्होल्टेज हा काय होतो? या ठिकाणी डिवाइड होतो, बरोबर आहे का नाही? मग तो व्होल्टेज आपल्याला काढावा लागतो. आणि हा व्होल्टेज मित्रांनो या रेझिस्टन्सच्या किमतीवरती डिपेंड असतो. काय? या व्होल्टेज म्हणजे काय म्हणायचं मला? बघा, या ठिकाणी हे पुसतो, या ठिकाणी हे पुसतो. बघा, आता सिरीज रेझिस्टन्समध्ये आपला व्होल्टेज ड्रॉप होतो, मी त्याला VD म्हणतो, बरोबर आहे की नाही? हा VD म्हणजे व्होल्टेज ड्रॉप. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, हा जो व्होल्टेज ड्रॉप होतो, काय होतो? हा जो व्होल्टेज ड्रॉप होतो तो कशावरती डिपेंड आहे मित्रांनो? आपल्या रेझिस्टन्सवरती डिपेंड आहे. का बरं? मला सांगा राजा हो. या ठिकाणी परत एक डायग्राम काढतो. R1 घेतला, R2 घेतला, R3 घेतला. याची किंमत आहे 5 ओहम, याची आहे 8 ओहम आणि याची ही 3 ओहम. मला सांगा सगळ्यात जास्त ड्रॉप कुठं होईल? राजा हो इथं होईल. कारण का? या ठिकाणी ओहम म्हणजे व्होल्टेज हे काय रेझिस्टन्स काय करतो? करंटला अपोज करतो. या करंटला काय करतो? अपोज करतो. म्हणजे त्याला पुढं जाण्यापासून रोखवतो, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. एकदम स्टॉप करत नाही बरं का. स्टॉप करण्यासाठी तुम्ही स्विच वापरता. हा काय करतो? अडवण्याचा प्रयत्न करतो, त्याला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मग सगळ्यात जास्त अडथळा ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी हा जो ड्रॉप आहे तो जास्त होतो, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला काय करायचं आहे? व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय? त्या ठिकाणी ड्रॉप, बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी तुम्हाला मी काय सांगितलं? हा जो काही ड्रॉप होतो ना, हा रेझिस्टन्सच्या किमतीवर डिपेंड असतो. का बरं? जेवढा रेझिस्टन्स जास्त तेवढा तुमचा व्होल्टेज ड्रॉप जास्त. ही या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. मग व्होल्टेज ड्रॉप कळाला, व्होल्टेज कळालं, टोटल रेझिस्टन्स कळाला, करंट कळालं आणि टोटल व्होल्टेजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळालेलं आहे. मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजण्यासाठी आपण काय घेऊ? यावरती एक प्रॉब्लेम्स घेऊ, बरोबर आहे की नाही? चला मग एक प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपण घेऊया. बघा, या ठिकाणी एक डायग्राम आहे आपली. बघूया आपण. आपल्याला रिकामी स्लाईड तर नाही आहे बघा. या स्लाईडवरती काय करू आपण? एक या ठिकाणी प्रॉब्लेम्स घेऊ. म्हणजे एक डायग्राम काढू आणि त्या डायग्रामवरून आपण काय करू? या ठिकाणी व्होल्टेज काढून बघू, रेझिस्टन्स पण काढून बघू आणि तिथला करंट कशा पद्धतीने सेम असतो हेही तुम्हाला मी समजून सांगतो, बरोबर आहे का नाही? तर आता बघा, मी सर्वात पहिले या ठिकाणी एक डायग्राम काढून घेतो, ठीक आहे? आता बघा, तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे? चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे? बघा, या ठिकाणी आपण 4 रेझिस्टन्स घेऊया आणि या 4 रेझिस्टन्सला बॅटरी कनेक्ट करूया, ठीक आहे? याला जोडून घेतो, ठीक आहे? अशा पद्धतीने ही डायग्राम आपण काढून घेतली आणि इथे कनेक्ट केली आपण एक बॅटरी, बरोबर? ही झाली बॅटरी. हे पॉझिटिव्ह टर्मिनल, जी लंबी रेष असते ती पॉझिटिव्ह असते, जी छोटी रेष असते ती निगेटिव्ह असते. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 100 व्होल्ट व्होल्टेज घ्यायचं आहे. किती? 100 व्होल्ट, ठीक आहे? एकच मिनिट, लॉक टाकायचं राहिला बघा, ठीक आहे? या ठिकाणी किती? 100 व्होल्ट,
ठीक आहे. आता हे सगळे रेझिस्टन्स आपल्याला घ्यायचे आहे. आता हा किती आपला R1 आहे, हा R2 आहे, हा R3 आहे आणि हा R4 आहे. आता या सगळ्यांना किमती देऊन घेऊया. 5 ओहम आहे, हा 3 ओहम आहे, हा 2 ओहम आहे, हा 10 ओहम आहे. ठीक आहे, देऊन घेतल्या. आता याच्या अक्रॉसचा व्होल्टेज V1 घेऊ, याच्या अक्रॉसचा V2, तसाच हा V3 आणि हा V4. किती? V4. संपली आपली डायग्राम, रेडी झाली. आता काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. मला सांगा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? व्होल्टेज काढायचा. याच्या अक्रॉसचा, याच्या अक्रॉसचा, याच्या आणि याच्या अक्रॉसचा व्होल्टेज काढायचा. टोटल व्होल्टेज आपल्याला माहिती. मग यांच्या अक्रॉसचा जर व्होल्टेज काढायचा असला तर V = I × R. सर्वात पहिले फॉर्म्युला बघायचा. फॉर्म्युल्यामध्ये काय काय लागणार आहे आपल्याला? करंट आणि रेझिस्टन्स लागणार आहे. मग आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी काय काढावं लागेल? करंट काढावं लागेल. पण करंट काढण्यासाठी काय लागतं? I = V/R. व्होल्टेज आपल्याकडे आहे, पण हा जो R आहे तो टोटल R असणार आहे, कारण आपल्याला करंट टोटल काढायचा आहे. मग या ठिकाणी टोटल रेझिस्टन्स कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं? RT = R1 + R2 + R3 + R4 अशा पद्धतीने केलं आणि टोटल रेझिस्टन्स काढला. बरोबर आहे की नाही? मग आता याच्यात किमती ठेवायच्या. 5 + 3 + 2 + 10. टोटल किती होते बघा? 3 आणि 2 5, हे 5 झाले किती? 5 आणि 5 10 आणि हे 10. 20 ओहम तुमचा टोटल रेझिस्टन्स आला. याला खूड करून टाकू, कारण आपल्याकडे जागा कमी. बघा, RT = किती आला? 20 ओहम आला. तुम्हाला जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवसाल, तेव्हा तुम्ही डायरेक्ट इथल्या इथं करायचं. 5 3 8 2 10 10 20 डायरेक्ट असं करायचं. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एवढं या ठिकाणी करते. आता तुमच्याकडे काय आहे मित्रांनो? करंट काढण्यासाठी व्होल्टेज आहे 100 व्होल्ट, कारण तुम्हाला करंट टोटल काढायचं आहे म्हणून टोटल व्होल्टेज घेतला. तुम्हाला या ठिकाणी करंट टोटल काढायचं आहे म्हणून तुम्हाला रेझिस्टन्स टोटल घ्यायचा. या शून्याला हा शून्य कटतो बघा. भागाकारामध्ये तुम्हाला हे बेसिक नियम माहीत पाहिजे. आता 2 पंच 10. मग तुमचा करंट किती आला राजाओ? I = 5 अँपियर. काय अँपियर काय आहे? करंटचं युनिट आहे. त्यानंतर कुलम पर सेकंदसुद्धा काय आहे? तुमच्या करंटचं युनिट त्या ठिकाणी आहे बघा. कळालं इथपर्यंत? कळाला असेल. बरोबर आहे का नाही? आता करंट निघला, त्यानंतर आपला रेझिस्टन्स पण निघला. आता आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे. मग आता V1चा फॉर्म्युला घ्या. V1 = I × R1. V2 = I × R2. V3 = I × R3. त्यानंतर V4 = I × R4. आता याच्या किमती ठेवून द्या राजाओ. आता आयची किंमत काय आहे आपली? 5 गुणिले R1 किती आहे? हे बघा इथं 5 झालं. आता आयची किंमत 5 गुणिले R2 किती? 3. त्यानंतर आयची किंमत 5 गुणिले R3ची किंमत 2. आयची किंमत 5 गुणिले R4ची किंमत 10. आता याची टोटल करा. बघा आपला व्होल्टेज टोटल येतो का? मी तुम्हाला जसं बोललो होतो तसं येतं का बघा. बघा 5 5 25, 5 त्रिक 15, 25 नीटली. बघा 5 दुनी 10 आणि 10 त्रिक 30. बघा 30 आणि 10 40. बरं 40 अधिक 5 त्यात टाकले 30. 30 आणि हे 5 त्यात टाकले किती झाले मग ते? 30. किती झाले? 30. आणि 30 आणि हे 10 40. कुठे चुकतंय का बघा बरं? 30 आणि 10 40 आणि 1 50. 50 आणि 30 50 आणि 30 80. मग आपलं 80 होते ना, हे टोटल 80 व्हायले. आपल्याला किती पाहिजे? 100. कुठेतरी गडबड झालेली आहे. बघा परत एकदा बघू आपण. या ठिकाणी 30 5 आहे बघा. 5 सॉरी या 10 5 50 पाहिजे होती इथं 50. आता टोटल 100 व्होल्ट होती बघा. मी तुम्हाला बोललो होतो प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा जो काय व्होल्टेज आहे त्यांची सर्वांची बेरीज केली तर तुम्हाला काय मिळतं? टोटल व्होल्टेज मिळतो. टोटल व्होल्टेज मिळाला का बघा बरं? या ठिकाणी 100 व्होल्ट भेटला ना. मी बोललो होतो ना, म्हणजे आपण एक प्रमेय बघितलं आणि त्याला सिद्ध केलं. काय? त्याला सिद्ध केलं. याच्यावरून कळतं. म्हणजे तुम्हाला मी सिरीज रेझिस्टन्स शिकवला, त्याच्यावरती एक प्रॉब्लेम्स घेतला आणि त्याच्यामध्ये करंट कसा सगळ्यांमध्ये सेम असतो तेही तुम्हाला कळालं. कारण इथे बघा आपण करंट सगळं सेम घेतला आहे. बरोबर इकडे पुऱ्या सर्किटचा. आणि व्होल्टेज कसा डिफरन्स असतो आणि त्याची बेरीज करून कसा तो येतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला सिरीज रेझिस्टन्स हा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कळाला असेल राजाव. कळाला की नाही? मग आता मला काय करायचं आहे? तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. गोष्ट कशी आहे बघा? खूप छान आहे. काय? खूप छान आहे आणि तुम्हाला खूप जास्त आवडेल. गोष्ट कशाची आहे माहिती आहे का? जर एक्झाम्पल तुम्हाला
100, 200, 1,00,000, 2,00,000 रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये कनेक्ट आहे असं दिलं आणि तुम्हाला ते काढायचे असेल तर राजा तुम्ही काय करसाल एक्झाम्पल 1 2 3 4 डॅश 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 आणि हा बघा R1 हा R2 हा R3 हा R4 आणि आर्यन म्हणजे काय नंबर ऑफ रेजिस्टन्स म्हणजे किती 1,00,000 2,00,000 अब्ज किती बट काय हे एवढे रेजिस्टन्स दिले पण यांची सगळ्यांची किंमत समान असेल जेव्हा या सगळ्यांची किंमत समान असेल तेव्हा काय करायचं एक्झाम्पल तुम्हाला 100 रेजिस्टन्स दिले आणि त्यांची सगळ्यांची किंमत आहे 5 ओहम 5 ओहमचे 100 रेजिस्टन्स दिले आणि ते सिरीजमध्ये कनेक्ट आहे तर RT काढा असं तुम्हाला सांगितलं तर फॉर्म्युला काय आहे R इंटू नंबर ऑफ रेजिस्टन्स मग रेजिस्टन्स किती आहे तुमचा 5 ओहम गुणिले किती येते 100 आहे नंबर ऑफ किती येते म्हणजे N म्हणजे नंबर ऑफ रेजिस्टन्स किती येते मग आता 100 5 500 मग तुमचा टोटल RT म्हणजेच टोटल रेजिस्टन्स किती आला राजा हो 500 ओहम त्या ठिकाणी आला कळालं मग इथपर्यंत अशा पद्धतीने तुमचा सिरीज रेजिस्टन्स असतो राजा कळालं का नाही तुम्हाला 100% कळालं असेल ठीक आहे तर आपण आता या ठिकाणी काही डायग्राम बघूया त्या पहिले आपल्याला या ठिकाणी बघा समोरची स्लाईड जी काय असेल ती आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी सिरीज रेजिस्टन्सचा एक प्रॉब्लेम दिलाय बघा या ठिकाणी 10 व्होल्ट दिलाय टोटल व्होल्टेज किती 10 दिलाय मग मला सांगा या प्रत्येकाच्या अक्रॉसमधला जो व्होल्टेज आहे त्याची बेरीज ही 10 व्होल्ट आली पाहिजे का नाही मग बघा 2 आणि 3 5 आणि हे 5 अधिक 5 बरोबर 10 व्होल्ट आलं का नाही राजा हो येतं 100% येतं आणि तेच तुम्ही रेजिस्टन्स काढायचा असला बघा 2 ओहम 3 ओहम किती झाले 5 ओहम आणि हा 5 ओहम 10 ओहम म्हणजे टोटल रेजिस्टन्स काढायच्या असेल कशामध्ये सिरीजमध्ये तर त्याची सरळ आणि साधी या ठिकाणी सरळ बेरीज करायची आहे काय सरळ बेरीज करायची आहे कळालं मग हे तुम्हाला तर चला या ठिकाणी समोरची स्लाईड बघूया सिरीज रेजिस्टन्स या ठिकाणी सुद्धा एक प्रॉब्लेम दिलेला आहे बघा आता अशा मोठ्याल्या या ठिकाणी जेव्हा संख्या येतात तेव्हा तुम्ही घाबरता आता 1K तुम्हाला शिकवलं मी पहिल्या किंवा दुसऱ्या सेशनला त्या ठिकाणी शिकवलं किलो मायक्रो मेगा एम बडा निकालने का ठीक आहे मेगा या ठिकाणी सेंटी शिकवलं म्हणजे 10⁻⁻2 ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला नॅनो शिकवलं मायक्रो शिकवलं 10⁻⁻6 ते शिकवलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या आता इथे तुम्हाला किलो दिलाय किलोमध्ये तुम्हाला सांगितलं होतं किलो म्हणजे काय या ठिकाणी 3 शून्य लागत असते कळलं मग आता तुम्हाला किलो ओहम दिलंय मग 1 म्हणजे 1000 झालं 2 म्हणजे 2000 झालं आणि 6 म्हणजे 6000 झालं मग या सगळ्यांची तुम्हाला साधी बेरीज करायची मग तुम्ही 1000 2000 आणि 6000 किती होते असं करायचं का मग नाही 1 अधिक 2 अधिक 6 6 7 8 9 झाले 9 आणि 1 2 3 0 ठेवून दिले 9000 याचा टोटल रेजिस्टन्स असणार आहे व्होल्टेज दिलेला आहे 9 व्होल्ट येतो का बघा 6 आणि 2 8 आणि 1 9 झाला 9 व्होल्ट आला संपला विषय एवढं सोपं आहे आणि ITIच्या मुलांना एवढं सोपं पेपरला येत असतं मग अवघड कोणत्या पेपरला येतात बघा या ठिकाणी जे सेंट्रल लेवलचे असतात स्टेट लेवलचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात होणारे पेपर ते सोपे येतात स्टेट लेवलचे सोपे येतात पण जे सेंट्रल असतात म्हणजे आपला पूर्ण भारतात होणारे काय पूर्ण भारतात होणारे हे अवघड असतात मग इस्रो झाला DRDO झाला DRDO सोपा असतो रेल्वेचे पण थोडे सोपेच असतात पण जो इस्रो आहे आपला इस्रो जो आहे या इस्रो थोडा अवघड असतो आणि त्यासाठी तुम्हाला करावं लागते चांगली प्रॅक्टिस बरोबर आहे की नाही आता आपल्याला बघायचा व्होल्टेज डिव्हिजन रूल म्हणजे काय मित्रांनो व्होल्टेज डिव्हिजन रूल या ठिकाणी अप्लाय करतात सिरीजमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला समोर करंट डिव्हिजन रूल बघायचा आहे तो कशात करतात पॅरललमध्ये पण या ठिकाणी व्होल्टेज डिव्हिजन रूल हा सिरीजमध्ये या ठिकाणी यूज करतात हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि या डायग्रामवरून सुद्धा तुम्हाला कळेल की ही जोडणी सिरीजमध्ये या ठिकाणी बघा ना तुम्ही असा गेला म्हणजे सिरीजमध्ये आहे काय सिरीजमध्ये या ठिकाणी आहे ठीक आहे की नाही बरोबर आहे की नाही मग चला आपण या ठिकाणी व्होल्टेज डिव्हिजन रूल कशा पद्धतीने असतो ते या ठिकाणी बघून घेऊया सर्वप्रथम तो सिरीजमध्ये या ठिकाणी अप्लाय करतात हे तुम्हाला या ठिकाणी कळालं ठीक आहे कळालं मित्रांनो व्होल्टेज डिव्हिजन रूल कशासाठी वापरतात तुम्हाला त्या ठिकाणी मी शिकवलं व्होल्टेज कसं काढायचं पण या नियमानुसार
आपण डायरेक्ट याच्या अक्रॉसचे व्होल्टेज काढू शकतो. म्हणजे तिथं आपल्याला V=I/R हा फॉर्म्युला लावावा लागत होता. त्या ठिकाणी आपल्याला करंट वगैरे लागत होता. या सगळ्या गोष्टी लागत होत्या राजाओ, काय लागत होत्या. बट इथे तसं आहे का राजाओ? इथे तसं नाही, इथे तसं नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जर V1 काढायचा असला तर एक छोटासा फॉर्म्युला आहे आणि VT काढायचा असला एक छोटासा फॉर्म्युला आहे. एक नंबर ट्रिक तुम्हाला देऊन त्या ठिकाणी सांगणार आहे. आता इथे तुम्हाला V1 काढायचा आहे कशाने? व्होल्टेज डिव्हिजन रूलने. आणि इथे काढायचा तुम्हाला V2 कशाने? व्होल्टेज डिव्हिजन रूलने. मला सांगा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला V1 काढायचा तर त्याच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स या ठिकाणी वरती घ्यायचा, या रेषेच्या वरती. आणि जेव्हा तुम्हाला या ठिकाणी बघा V2 काढायचा तर त्याच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स त्याच्यावरती घ्यायचा. ठीक आहे, आपण घेऊया ना, आपल्याला काम काय या ठिकाणी घेऊन घेऊ आपण. मग आता V1 काढायचा त्याच्या अक्रॉस कोण आहे? R1 आहे, वरती घ्यायचा. आता V2 काढायचा त्याच्या अक्रॉस कोण आहे? R2 आहे, मग त्याला वरती घ्यायचं राजाओ. घेतलं वरती आणि टोटल रेजिस्टन्स किती आहे आपण टोटल व्होल्टेज किती येतं? VE ने त्याला आपण VT म्हणू. म्हटलं VT आपण त्याला म्हणजे टोटल व्होल्टेज. म्हणजे काय? टोटल व्होल्टेज. आता काय करायचं मला तुम्हाला सांगायचे. जे काय रेजिस्टन्स दिसते आपल्याला 2 रेजिस्टन्स, हे 2 रेजिस्टन्समध्येच हा फॉर्म्युला लागतो राजाओ. 3-4साठी हे खूप लेंदी होतं, ते तुम्हाला परवडत नाही. आता काय करायचं बघा, हे जे 2 रेजिस्टन्स आहे ना, याला बेरजेमध्ये याच्या छेदस्थानी लिहायचं आहे. मग कसं? R1 अधिक, बघा पुढं सुंदर अक्षर काढतो, R1 अधिक R2. आणि काय करायचं? या सगळ्या फॉर्म्युल्याला VT म्हणजे टोटल व्होल्टेजने गुणायचं. तेच इथे करायचं, R1 अधिक R2 गुणिले टोटल व्होल्टेज. कळालं राजा? मग तुम्हाला काय कळालं बरं नेमकं? मला समजून सांगायचं, तुम्ही कमेंट करून समजून सांगायचं नेमकं तुम्हाला कळालं काय, बरोबर आहे की नाही. आता V1 काढला त्याचा फॉर्म्युला तयार झाला का नाही? तयार झाला ना, झाला. आणि V2 काढला त्याचाही फॉर्म्युला तयार झाला. मग अशा पद्धतीने तुम्हाला पेपरला विचारलं R1च्या अक्रॉसचा व्होल्टेज काढा, तर इथं असं हा फॉर्म्युला लावायचा. R2च्या अक्रॉसचा व्होल्टेज काढा, लगेच हा फॉर्म्युला लावायचा आणि झट्ट दिशी पाठ करायचं काम नाही. ज्याचं व्होल्टेज काढायचं त्याचा रेजिस्टन्स वरती घ्यायचा. राहिलेले जे काही 2 राहिलेले म्हणजे तो एक आणि त्याचा सोबती एक, त्याचा मित्र जिगरी यार आहे की नाही, त्याला त्याच्या अक्रॉसमध्ये, त्याच्या डिवायडेशनमध्ये, त्याच्या छेदस्थानी बेरजेमध्ये घ्यायचं आणि टोटल व्होल्टेजनं त्याला काय करायचं राजा हो? या ठिकाणी गुणायचं. काय करायचं? गुणायचं. मग तुम्हाला असं वाटतंय का की आपण यावरती एक प्रॉब्लेम घेतला पाहिजे? काय? एक प्रॉब्लेम घेतला पाहिजे. मग बघा, या ठिकाणी प्रॉब्लेम घ्यायचा जर असला तर या ठिकाणी आपल्याला परफेक्ट व्हॅल्यू लागतात. म्हणजे कसं? हे जे आहे मग आपण त्या ठिकाणी घेऊन बघूया. बघा, घेऊन बघू, बरोबर येईल याचं गॅरंटीने. का? या ठिकाणी व्हॅल्यू परफेक्ट लागतात. या ठिकाणी काय करू आपण? रेजिस्टन्स घेऊ, कारण रेजिस्टन्स आपल्याला लागणार आहे ना. या ठिकाणी घेऊ बघा 5 ओहम आणि या ठिकाणी घेऊ किती? 3 ओहम घेतला. आणि आपण काय करू माहिती का? बघा, या ठिकाणी 4 ओहम घेऊ. 4 ओहम घेऊया. किती घेतला आपण या ठिकाणी? 4 ओहम घेतलाय राजा. किती? 4 ओहम. आणि इथे 5 ओहम. आणि आपलं व्होल्टेज किती घेऊया? टोटल व्होल्टेज 9 व्होल्ट घेऊया. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं? याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आणि याच्या अक्रॉसचं. मग आता V1 काढायचा असेल तर आपल्याला R1ची किंमत वरती घ्यायची, 5 भागिले या दोघांच्या किमतीची बेरीज म्हणजे 5 अधिक 4. मी डायरेक्ट काय करतो? टोटल या ठिकाणी घेऊन टाकतो, 9 गुणिले टोटल व्होल्टेज किती? 9 या ठिकाणी. ठीक आहे. तसंच V2 काय करायचा? वरती कोणता घ्यायचा आपल्याला? V2 म्हणजे आपल्याला वरती R2 घ्यायचा. मग 4 वरती आणि दोघांची बेरीज खाली गुणिले 9. आता बघा, हे 9 कट झाले, हे 9 कट झाले. ठीक आहे. आता या ठिकाणी V1 किती आला? 5 आणि याचा V2 किती आला? 4. मला सांगा राजा हो, या ठिकाणी हे काय आहे? सिरीजमध्ये आहे. मग या दोघांच्या व्होल्टेजची बेरीज म्हणजेच टोटल व्होल्टेज आली पाहिजे. मी तुम्हाला शिकवलं V1 अधिक V2 अधिक समथिंग जेवढे काही रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज, त्यांची सगळ्यांची सम म्हणजेच बेरीज ही टोटल व्होल्टेज असते. मग आता यांच्या दोघांची काय करू आपण? या ठिकाणी बेरीज करू. मग हा 5 आणि हा 4 बरोबर किती झाले? 9 व्होल्ट. मग बघा बरं, आपला टोटल व्होल्टेज हा 9 व्होल्ट आहे का? हो आहे. म्हणजे व्होल्टेज डिव्हिजन रूल नुसार सुद्धा हे सिद्ध झालं की या ठिकाणी रेजिस्टन्सचे अक्रॉसचे व्होल्टेज यांची सगळ्यांची बेरीज ही टोटल व्होल्टेज असतं. कशामध्ये? सिरीज सर्किटमध्ये. कशामध्ये? आपल्या सिरीज सर्किटमध्ये. कळालं राजा हो इथपर्यंत? ठीक आहे. कळायलाच पाहिजे होतं. काय? कळायलाच पाहिजे होतं. आता आपल्याला समोरचा पॉईंट घ्यायचा आहे, बरोबर आहे का नाही? बघा, समोरचा काय पॉईंट आहे आपण बघून घेऊया. काय राजा हो?
रेजिस्टन्स इन पॅरलल आहे, म्हणजे आपलं सिरीज या ठिकाणी संपलंय. आता या ठिकाणी झालंय पॅरलल चालू. सर्वात पहिले तुम्हाला पॅरललची डायग्राम कशी असते ती पण कळायला पाहिजे राजाओ, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला पॅरललमध्ये रेजिस्टन्स कशा पद्धतीने जोडलेले असतात ते थोडं समजून सांगतो. काय समजून सांगतो, बरोबर आहे की नाही. बघा या ठिकाणी पॅरललमध्ये कशा पद्धतीने जोडणी असती ते मी तुम्हाला समजून सांगते, ठीक आहे. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने रेजिस्टन्स जोडलेले असतात. मग हे कळत नाही नेमकं आपल्याला पॅरलल काय आहे, कुठं आहे आणि सिरीज कुठे आहे, बरोबर आहे की नाही राजाओ. तर बघा या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने सर्किटमध्ये कुठे रेजिस्टन्स पॅरलल जोडलेला आहे, कुठे सिरीजमध्ये जोडलेलं आहे हे मी तर सांगणार, पण सर्वात जास्त हे तुम्हाला कधी माहीत होईल जेव्हा तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करसाल, जास्तीत जास्त रेजिस्टन्सचे प्रॉब्लेम सोडवसाल. सिरीज पॅरलल त्यानंतर कॉम्बिनेशन. आता या ठिकाणी मी सिरीज पण घेतलं आहे आणि पॅरलल पण घेतलं आहे, पण तुम्हाला सोपं जाण्यासाठी आपण काय करू, फक्त या ठिकाणी बघा फक्त पॅरलल घेऊ, बरोबर आहे की नाही. काही सिरीजमध्ये होते त्या ठिकाणी पॅरललमध्ये होते. आता तुम्ही म्हणसाल हे तुम्हाला कसं कळालं, कारण मी 3 वर्षापासून तेच करतोय, बरोबर आहे का नाही. आणि मी या ठिकाणी महापारेषणचे पेपर काढले, टेक्निशियन 2 काढला, असिस्टंट टेक्निशियन काढला, महावितरणचा असिस्टंट टेक्निशियन काढला आहे, ओके. आणि मी पॉलिटेक्निक माझी कंप्लीट नसताना मी जेईसुद्धा या ठिकाणी प्रिपरेशन करून दिला होता. पण या ठिकाणी डमी फॉर्म भरून दिला होता, 3 मार्काने 4 मार्काने काहीतरी माझं राहिले तेव्हा. आणि पेपर निघलाही असता तर काही एवढं हे नव्हतं, आणि तेवढ्या यांना मी पेपर दिला पण नव्हता, नाही तो पण निघला असता, पण या ठिकाणी जॉईनिंग झाली नसते, कारण काय पॉलिटेक्निक तेव्हा माझी कंप्लीट नव्हती, बरोबर आहे की नाही. तर बघा आता जेव्हाही वॅकन्सी निघेल तेव्हा 100% जे आपली असणारच आहे. बघा आता पॅरलल आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे की नाही. सर्वात पहिले काय करू आपण, याला R1 म्हणू. आता आपण काय करू, कलर चेंज करून नाव लिहू, म्हणजे कसं थोडं भारी वाटतं, युनिक वाटतंय आणि तुम्हाला पण कसं अभ्यास करायला मजा येते. बघा R1, R2 आणि R3 असे 3 रेजिस्टन्स राजाओ आपण पॅरललमध्ये या ठिकाणी कनेक्ट केले. हो कनेक्ट केले हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांनाच दिसतंय, बरोबर आहे का नाही. मग आता आपल्याला काय करायचंय, याला जरा इकडं कोपऱ्यामध्ये घ्यायचंय. काय करायचंय, कोपऱ्यामध्ये घ्यायचंय. मग घेऊन घेतलं आपण, ही डायग्राम जरा कोपऱ्यात घेतली, ठीक आहे. आता मला सांगा राजाओ, सर्वप्रथम या ठिकाणी बारी येते टोटल रेजिस्टन्स काढण्याची. मग राजाओ आता टोटल रेजिस्टन्स काढायचा, अरे पण काढायचा कसा, ते सिरीजमध्ये सरळ बेरीज केली की टोटल रेजिस्टन्स निघत होता. बट इथे राजाओ तसं नाही बरं का. या ठिकाणी बघा टोटल रेजिस्टन्स काढायचा तर कसा, 1/RT म्हणजेच 1 टोटल रेजिस्टन्स बरोबर 1 R1 1 अधिक बरं का 1 R2 अधिक 1 R3 आणि नंबर ऑफ या ठिकाणी जेवढे असेल तुम्ही घेऊ शकता, त्यामुळे या ठिकाणी मी देतो, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने काय आहे तुमचा फॉर्म्युला आहे, कशाचा राजा हो, कशाचा बरं का, तुमच्या पॅरलल सर्किटमधला टोटल रेजिस्टन्स काढायचा. मग हा कळाला तुम्हाला, मग हा तुम्हाला अवघड जातो का नाही. मग या ठिकाणी काळजी करू नका. जेव्हा पॅरललमध्ये 2 रेजिस्टन्स असणार आहे, ठीक आहे. पॅरललमध्ये तुम्हाला 2-2च्या जोडीनंच काढावं लागतं सहसा तरी, बंदे सगळेच एकदाच नाही काढत, बंदे बरोबर आहे की नाही. सगळे तुम्ही एकदाच नाही काढत, हे 2 काढता, मग याचा 1 होऊन परत दुसऱ्याला जोडता, परत ते 2 होऊन परत तिसऱ्याला जोडता. ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे, प्रॉब्लेम सोडवला मी तेव्हा तुम्हाला ते कळूनच जाईल, काळजी करायचं काम नाही राजा, बरोबर आहे की नाही. चला हा फॉर्म्युला आहे. आता यावरून एक फॉर्म्युला बनतो, काय होतं, याच्यावरून एक फॉर्म्युला बनतो. तो फॉर्म्युला तुम्ही बघितला की तुमच्या गालावरती खळी पडेल, एकदम हसू येईल तुम्हाला, कारण इथे तुम्हाला भीती वाटते, पण तिथे वाटते का राजा हो, नाही तिथे नाही वाटत. मग ते कसं आहे बरं का, ते फक्त 2 रेजिस्टन्समध्येच होतं. मग मी काय करतो माहिती आहे का, इथे 2 रेजिस्टन्स ठेवतो, किती, इथे 2 रेजिस्टन्स ठेवतो आणि हे सर्किट क्लोज करतो, केलं क्लोज. बघा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला समजून सांगतो. बघा R1 आहे आपल्या इथं, त्याला गुणाकारामध्ये R2 घ्यायचा, R1 गुणिले R2 आणि त्याला भागिले ते दोन्ही बेरजेत घ्यायचे. संपला ना विषय, संपला विषय. टोटल रेजिस्टन्स आला की तुमचा, संपला विषय. एवढ्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही पॅरलल सर्किटचा 2 रेजिस्टन्सचा या ठिकाणी टोटल रेजिस्टन्स काढू शकता. मग आता हा 2चा झाला, मग 2चा काढला ना तुम्ही, आता ह्या 2चा काढला, मग तो 1 झाला, बरोबर आहे की नाही. मग त्याला दुसरा जोडी असेल तर त्याला याच्यासोबत घ्यायचं ना. मग ते कसं ते तुम्हाला सांगणार आहे, काळजी करायचं काम नाही, अजिबात काळजी करायची नाही. मग या ठिकाणी तुम्हाला टोटल रेजिस्टन्स कशा पद्धतीने काढायचा पॅरलल सर्किटचा तो या ठिकाणी कळाला. आता तुम्हाला काय करायचं आहे, अरे करंट काढायचं आहे ना, सिरीजमध्ये करंट सेम राहत होता, बट इथे तसं आहे करायचं नाही, का नाही ते मी तुम्हाला सांगतो. बघा ह्या डायग्रामवरूनच सांगतो.
मला सांगा, इथून करंट निघाला 2 अँपिअर. निघाला का नाही राजा हो? मग इथून निघाला तर इथे जाईल, समजा 1 अँपिअर इथं जाईल आणि 1 अँपिअर इकडे जाईल. मग मला सांगा, या सर्किटमध्ये करंट काय झाला, डिवाईड झाला. प्रत्येक रेझिस्टन्समध्ये वेगवेगळा करंट गेला, बरोबर आहे की नाही? मग राजा हो, एवढं लक्षात ठेवा, पॅरललमध्ये जेव्हा तुम्हाला टोटल करंट IT, याला आपण IT म्हणू, जेव्हा तो काढायचा असला तेव्हा तुम्हाला या ठिकाणी साधी बेरीज करावी लागते. कशाची? करंटची. मग इथला करंट आणि त्याची मग बेरीज. हा इथला आपण I1 म्हणू, इथला I2 म्हणू. I1 अधिक I2 अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतं, इथला टोटल करंट काढावा लागतो. काय राजा हो? टोटल करंट त्या ठिकाणी काढावा लागतो. मग कळालं तुम्हाला टोटल करंट कशा पद्धतीने काढायचा? कळालं ना? मग अशा पद्धतीने पॅरलल सर्किटचा विषय, जो की तुम्हाला रेझिस्टन्स आणि करंट कळाला. आता तिसरी गोष्ट मजेची, जी की तुम्हाला सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेजची बेरीज करून टोटल व्होल्टेज काढावं लागत होता अक्रॉस दी रेझिस्टन्सच्या, बरोबर आहे. पण या ठिकाणी टोटल व्होल्टेज जो असतो मित्रांनो, तोच प्रत्येक ब्रांचमध्ये असतो. मग V1 मध्ये तोच, V2 मध्ये तोच, V3 मध्ये तीच, समथिंग जेवढ्या ब्रांच आहे तेवढ्यामध्ये या ठिकाणी व्होल्टेज तोच होता. सिरीजमध्ये काय होतं, टोटल IT जो होता तो I1 मध्ये तोच, I2 मध्ये तोच, I3 मध्ये तोच, अशा पद्धतीने होतं. सिरीजमध्ये करंट तोच पॅरललमध्ये या ठिकाणी टोटल बेरीज करावं लागते. तीच त्या ठिकाणी व्होल्टेजची काय होती, बेरीज होते, तीच इकडे सेम असणार आहे. याचं सगळं चार्टनुसार परत सिरीज आणि पॅरललचं मी तुम्हाला परिपूर्ण समजून सांगणार आहे. मग काळजी करायची का राजा हो? अजिबात नाही. तर तुम्ही काळजी केली तर मी काय करायचं? मी आहे ना. मी कुणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे, बरोबर आहे का नाही राजा हो? मग या ठिकाणी बघा, आता आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी नंबर ऑफ रेझिस्टन्स जर दिले सारख्या किमतीचे, आता हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, असे नंबर ऑफ किती आहे या ठिकाणी आहे? 500 रेझिस्टन्स. 500 रेझिस्टन्स आहे नंबर ऑफ रेझिस्टन्स आणि सगळे 5 ओमचे आहे. 5 ओम सगळे 5 ओमचे. पण रेझिस्टन्सची किंमत 5 ओम आहे आणि नंबर ऑफ रेझिस्टन्स या ठिकाणी आहे 500. मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही? सिरीजमध्ये बोललो तुम्हाला R×N करायचं, निघून जातील. पण इथे कसं करायचं राजा हो? इथे काय करायचं? आता या ठिकाणी काय करतो, आपल्याला सोपं जाण्यासाठी रेझिस्टन्स पण 500 ओमची घेतो. बरोबर आहे की नाही? सोपं जायला पाहिजे ना. मग इथे रेझिस्टन्स पण 500 ओमचे आणि ते रेझिस्टन्स 500 आहे. मग या ठिकाणी फॉर्म्युला लागतो, टोटल रेझिस्टन्स बरोबर R/N. काय? R/N. R म्हणजे तुमचा रेझिस्टन्स किती किमतीचा आहे तो टाकायचा आणि या ठिकाणी 500 बरं का. या ठिकाणी टोटल रेझिस्टन्स किती आहे? 500 टाकला हो, टाकला बरं का. आणि नंबर ऑफ रेझिस्टन्स किती आहे? 500 आहे. बघा, शून्याला शून्य दोन्ही कटले, वरचे दोन्ही कटले, 5 1 5, टोटल रेझिस्टन्स आला RT बरोबर 1 ओहम. काय आला? RT बरोबर 1 ओहम. कळालं मग तुम्हाला या ठिकाणी रेझिस्टन्स कसा आला? या ठिकाणी मला सांगा, एक रेझिस्टन्सची किंमत किती होती या ठिकाणी? 500 होती आणि टोटल फक्त 1 ओम आला. अरे चुकलं तर नाही ना आपलं? अरे राजा हो, चुकलं नाही. काय झालं नाही? चुकलं नाही, अजिबात चुकलं नाही. 2 नियम तुम्हाला सांगणार, हे परिपूर्ण लक्षात ठेवा. मला सांगा, सिरीजमध्ये साधी बेरीज होती. एक 5 ओमचा आहे, एक 2 ओमचा आहे, एक 1 ओमचा आहे. 5 आणि 2 7 आणि 1 8 ओहम. टोटल किती आला? 8 ओहम आला. किती आला? 8 ओहम आला. मग मला सांगा राजा हो, या ठिकाणी जो सिरीजमध्ये टोटल रेझिस्टन्स आला तो त्या सर्किटमधल्या सगळ्यात जास्त ओहमच्या, सगळ्यात जास्त रेझिस्टन्स असणाऱ्या रेझिस्टन्सपेक्षाही जास्त आला. काय? त्या रेझिस्टन्सपेक्षाही जास्त आल्या. तुम्हाला पेपरला प्रश्न आला, टोटल रेझिस्टन्स काढा. काय आला? टोटल रेझिस्टन्स काढा. आणि तुमचा त्या सर्किटमधला सगळ्यात जास्त रेझिस्टन्स 20 ओहम आहे आणि तुम्हाला पर्यायामध्ये एक ऑप्शन दिलं 21 ओहम आणि बाकीचे सगळे दिले 13, 14 आणि 15 ओहम आणि एक 18 ओहम दिला. तर तुम्ही या ठिकाणी न सोडवता त्या ठिकाणी कोणतं ऑप्शन मारसाल? 21 ओहम मारसाल ना राजा हो. का? कारण सिरीज सर्किटमध्ये टोटल रेझिस्टन्स हा सगळ्यात जास्त जो काही रेझिस्टन्स आहे त्याच्यापेक्षाही जास्त असतो. हा तुमचा फेवरेट रूल, ज्यावरती की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट होईल. त्या ठिकाणी पेपरला प्रश्न आला की धड दिशी हा नियम तुमच्या डोक्यात घुसल धड दिशी आणि तुम्ही त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवणार आहे. तसंच पॅरलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघितलं, आपले रेझिस्टन्स राजा 500 ओमचे होते बरं का. पण या ठिकाणी काय झालं? या ठिकाणी जो टोटल रेझिस्टन्स आला तो या ठिकाणी एकदम कमी आला. मग या ठिकाणी पॅरलमध्ये एक नियम लक्षात ठेवायचा, RT जो असणार आहे
तो म्हणजे टोटल बरं का, टोटल रेजिस्टन्स याचा असं हे आहे बरं का, टोटल रेजिस्टन्स जो काय असणार आहे तो सगळ्यात कमी रेजिस्टन्स पेक्षा ही कमी असणार आहे. कळालं मग? हे कशात झालं, पॅरललसाठी झालं. तुम्हाला सिरीजसाठी पण लिहून देतो. आर टी म्हणजे टोटल रेजिस्टन्स, हा आर टी असणार आहे तो, म्हणजे आर टी हे आताच झाला. आता आर टी म्हणजे टोटल रेजिस्टन्स हा सगळ्यात काय, सगळ्यात जास्त आर म्हणजे रेजिस्टन्स पेक्षा ही जास्त असणार आहे. हे दोन फेवरेट या ठिकाणी रूल्स लक्षात ठेवायचे आहे राजाओ. मग कळालं तुम्हाला या ठिकाणी पॅरलमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने रेजिस्टन्स काढायचा, करंट काय असणार आहे त्याची सम करायची म्हणजे बेरीज करायची, आणि व्होल्टेज हा प्रत्येक ब्रांचला सेम असणार आहे. मग या ठिकाणी टोटल व्होल्टेज 20 व्होल्ट आहे, मग या ब्रांचला किती असणार, 20 व्होल्ट असणार. या ब्रांचला पण 20 व्होल्ट असणार आहे. पण टोटल करंटला काय करायचं आहे, I1 अधिक I2 अशा पद्धतीने त्या ठिकाणी बेरीज करायची राजाओ. काय करायचं, बेरीज त्या ठिकाणी करायची आहे, बेरीज करायची आहे. मग यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स आले पाहिजे. प्रॉब्लेम कसे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. आता ही डायग्राम आहे, टोटल व्होल्टेज किती आहे राजाओ, 12 व्होल्ट आहे. मग मला सांगा R1च्या, R2च्या आणि R3च्या ॲक्रॉसमध्ये वेगवेगळं व्होल्टेज किती असणार. मी तुम्हाला काय सांगितलं, पॅरललमध्ये प्रत्येक ब्रांचच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज सेम असतं. मग इथं पण किती असणार राजाओ, 12 व्होल्ट, इथं 12 व्होल्ट आणि इथं सुद्धा 12 व्होल्ट. चांगलं लिहू का थोडं, 12 व्होल्ट, इथं पण 12 व्होल्ट असं असणार आहे. करंट काय असणार आहे बरं, ह्या सर्किटचा करंट IT दिला आहे. मग IT बरोबर I1 अधिक I2 अधिक I3, बरोबर आहे की नाही, कारण 3 ब्रांच आहे, 1 2 3 या ठिकाणी दिलं आहे. I3 I2 I1 दिलं आहे का नाही, बरोबर आहे की नाही. मग अशा पद्धतीने तुम्हाला सर्किट देतात, किमती देतात. आता देतात R1 R2 R3 देतात. मग आपल्याला टोटल रेजिस्टन्स कसा काढायचा बरं, इथं या सर्किट 3 आहे ना, तो आपला हा फॉर्म्युला लागन का इथं, R1 R2 हे गुणिले बरं का, R1 अधिक R2 हा फॉर्म्युला लागन का इथं, नाही 3 आहे ना, हे लागतो ना, लागत का नाही. सगळ्यात पहिले ह्या दोनचा टोटल रेजिस्टन्स काढून घ्यायचा. काढला का नाही, काढला. मग त्या दोनचा एक रेजिस्टन्स बनेल ना, त्या दोनचा एक रेजिस्टन्स, परत ह्या दोघांचा काढायचा, संपला. किंवा मग डायरेक्ट आपला तो फॉर्म्युला लावायचा 1/RT वाला, बरोबर आहे की नाही, हा फॉर्म्युला लावायचा आणि काढून घ्यायची डायरेक्ट 3 एकदाच. मग या ठिकाणी बघा 1/R2, 1/R1 आहे समजा 5, अधिक R2 आहे अधिक 4 अधिक I2 अशा पद्धतीने, बरोबर आहे. मग तुम्हाला या ठिकाणी आली पाहिजे ते लसावी मसावीचे नियम वगैरे, ते सगळं आलं पाहिजे. मग या ठिकाणी डायरेक्ट मसावी वगैरे घ्यायची, लसावी काय घ्यायची ती घ्यायची आणि ते काढायचं, बरोबर आहे की नाही. फक्त हा RT, हे RT म्हणजे खालची किंमत असणार आहे, जी की वरती RT वरती जाऊन त्या ठिकाणी त्याची किंमत तुम्हाला बघावं लागते. मग हा फॉर्म्युला आपला जो तुम्हाला सांगितला मी, R1 R2 R1 + R2 हे सोपं आहे, बरोबर आहे की नाही. मग अशा पद्धतीने ते तुम्हाला काढावे लागते. आता मला सांगा या ठिकाणी पण तुम्ही रेजिस्टन्स काढायला सुरुवात इकून करसाल का इकून करसाल, कधी इकून सुरुवात करायची, पाठीमागून हा घ्यायचा, याच्यासोबत हा घ्यायचा, परत याच्यासोबत, म्हणजे इकून सुरुवात करायची पॅरलल सर्किटचे रेजिस्टन्स काढण्यासाठी. काय, पॅरलल सर्किटचे रेजिस्टन्स काढण्यासाठी पाठीमागून सुरुवात करायची, समोरून नाही, बरोबर आहे का नाही. बघा समोरची स्लाईड बघूया. काय, रेजिस्टन्स इन सिरीज पॅरलल हे घ्यायच्या पहिले, काय हे घ्यायच्या पहिले आपण काय करू माहिती आहे का, एक प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगू. काय, एक प्रॉब्लेम सांगू. बघा एक डायग्राम काढतो, सर्वप्रथम एक डायग्राम काढतो. स्क्रीन या ठिकाणी ही झाली बघा, एक डायग्राम काढतो. बघा चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. सुरुवात कुठून केली, कोण सिरीजमध्ये येतं आहे, कोण पॅरललमध्ये येतं आहे, सगळं तुम्हाला या ठिकाणी कळालं पाहिजे, बरोबर आहे का नाही. ठीक आहे, ही झाली डायग्राम. इकून झाला, याला सप्लाय गेला आहे, हे 2 टर्मिनल आहे, मेन टर्मिनल, ठीक आहे, बरोबर आहे की नाही. आता हा घेतला 3 ओहम, ठीक आहे, मान्य आहे. हा घेतला 6 ओहम आणि हा घेतला या ठिकाणी 3 ओहम. काय झालं, 3 ओहम, काय झालं, 3 ओहम. आता तुम्हाला सांगितलं टोटल रेजिस्टन्स काढा. काय कळेल बरं तुम्हाला या ठिकाणी, काय कळेल. आता मी सांगतो तुम्हाला कसं कळेल. बघा सप्लाय इथून गेला, सप्लाय काही इकडे गेला, चेंज कलर करतो हां, सप्लाय इथून गेला,
सप्लाय काही इकडे गेला, काही इकडे गेला. मग मला सांगा हा रेझिस्टन्स आणि हा रेझिस्टन्स सिरीजमध्ये आहे का? नाही हो. करंट डिवाइड झाला, मग हे दोघं सिरीजमध्ये नाही आहे. मग तोच सप्लाय इकडे गेला आणि तोच सप्लाय असा आला. मग मला सांगा हा रेझिस्टन्स आणि हा रेझिस्टन्स कसा आहे हो? सिरीजमध्ये आहे दोघं. ब्रांच या ठिकाणी एखादी ब्रांच पडली का दुसरी, इथं ब्रांच जर पडली असती ना, मग सिरीजमध्ये नसतं, मग गेम झाला असता. मग या ठिकाणी हे दोघं सिरीजमध्ये आहे. मग सिरीजमध्ये आहे तर साधी बेरीज करा. 6 आणि 3 9 ओहम झाला. 9 ओहम काय झाला? हा 9 ओहमचा दोघा मिळून आपल्याला एक रेझिस्टन्स भेटला. मग त्याला जोडी काय आहे? हा दुसरा आहे खाली. मग असं लिहून घ्यायचं. मग आपण ह्या डायग्रामला सोपं केलं. काय केलं? या डायग्रामला आपण केलं सोपं. झाली की नाही डायग्राम सोपी? हा आपला 3 ओहम होता, बरोबर आहे. आता याला मी जो रूल तुम्हाला बोललो होतो त्या नियमानं याला सोडून घ्यायचं. कसं? R1 आहे R2 आहे, त्यांचा दोघांचा गुणाकार म्हणजे 9 गुणिले 3 आणि खाली दोघांची बेरीज 9 आणि 3 9 आणि 3 होतात राजा हो 12. होता का नाही 12? होते ना. 9 आणि 3 12 होते ना. 10 11 12. आता 12ला 3ने भाग जातो का? 3 1 3 3 चोक 12. मग वरती राहिले तुमची 9, कारण 9 1 9च होतात आणि खाली राहिले 4. जर याला तुम्हाला पॉईंटमध्ये सोडवायचं असलं तरी सोडवू शकता. 4 दोन्ही बघा 4 1 4 4 दोन्ही 8 पॉईंट राहिले 2 पॉईंट दिला 0 घेतला आणि 4 पंच 20 2.5च येतं का? कारण 4 दोन्ही 8 केली. राहिला आपला 2 नाही राहिले राजा. 4 दोन्ही 8 एकच राहिला होता. काय? एकच राहिला. झाले 10. मग आता 10 म्हणल्यावर काय? परत 4 दोन्ही 8 काय? किती राहिला? 1 राहिला. पॉईंट घेतला 0 द्याला. झाले किती? 10. परत 4 दोन्ही 8 किती? 8 परत 2 राहिले परत 0 4 पंच 20 2.25 असेल. पण हे काही गरज नाही, आपल्याला हे दिलेलं आहे इथं. जर ऑप्शनमध्ये असलं तर तशा पद्धतीने सोडवायचं. मग आता आपण सिरीज आणि पॅरललचं पण कॉम्बिनेशन बघितलं की नाही? मग हे सिरीजमध्ये पण होतं, पॅरललमध्ये पण होतं, बरोबर आहे की नाही? मग सिरीज पॅरललचं पण तुम्हाला काय केलं मी? एक प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सोडवून दाखवलेला आहे. काय केलेलं आहे? सोडवून दाखवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं? एक गोष्ट या ठिकाणी शिकायची. काय शिकायची बरं? ती तुम्हाला मी सांगतो आता. गोष्ट एकदम खतरनाक आहे, जसं प्रत्येक वेळेस सांगतो तशीच, पण ती याची नाही, आजीबाईची आणि वाघाची आणि ती भोपळ्याची गोष्ट नाही आहे. ही आपल्या जीवनासाठी आपण जे काय करतोय ते आपल्या जीवनामध्ये काहीतरी सार्थक होण्यासाठी जी काय आहे ती गोष्ट आहे. मग आता या ठिकाणी ती सांगतो. बघा, हा एक रेझिस्टन्स आहे, हा एक रेझिस्टन्स आहे, हा एक रेझिस्टन्स आहे, हा एक रेझिस्टन्स आहे, या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने रेझिस्टन्स दिले. हे काय? तुमचं सर्किट आहे. मला सांगा राजाओ, तुम्ही हे एक करंट, टोटल करंट, हा टोटल करंट सोडला इकडून, काही इकडं जाईल, काही इकडं जाईल, काही इकडं जाईल. तो मला सांगा हा करंट इकडे जाईल का? जाईल का? मला सांगा, जाईल का? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे. लावलाय? हो, लावलाय चार्जिंगला. जोपर्यंत हा मोबाईल जोपर्यंत तुम्ही चार्जिंग करता ना, या ठिकाणून जोपर्यंत तुम्ही चार्जिंग करता तोपर्यंत ह्या चार्जरमधून सप्लाय येतो. बट याचं जेव्हा तुम्ही लोड काढून टाकता, हा मोबाईल जेव्हा काढून टाकता चार्जिंगचा, तेव्हा ह्या केबलमधून सप्लाय येणं बंद होतं. का बरं? लोडच नाही आहे समोर, काही आहे लोडच नाही आहे तर मी इथून सप्लाय काय येईल? पण तुम्ही याला जर हात लावला, एक्झाम्पल हे AC आहे, पकडू बरं का, पकडू हे AC, याला तुम्ही हात लावला, मग तुम्हाला करंट लागतं. मग तुम्ही म्हणसान की करंट तर लागतं, मग या ठिकाणून सप्लाय येत नाही असंही म्हणता तुम्ही, कारण तुम्ही हात लावता, तुम्ही एका लोडचं काम करता त्या ठिकाणी, बरोबर आहे. लगेच तुमच्या बॉडीतून करंट पास होतं. मग आता हे परत चार्जर म्हणून पकडू आणि DC सप्लाय पकडू. आता इथला जेव्हा तुम्ही फोन काढून टाकता तेव्हा इथून येणारा सप्लाय हा बंद होतो. मग हेच तुम्हाला या डायग्राममध्ये सांगायचं आहे मित्रांनो. जर या ठिकाणी समोर काहीच नाही आहे, काय हे सर्किट समोर नाही आहे, ओपन सर्किट आहे, डायरेक्ट आहे, ओपन आहे, झालं ना, ओपन आहे. जर अशा पद्धतीने सर्किट ओपन असेल तर जो काही या ठिकाणचा रेझिस्टन्स असतो, हा वाला रेझिस्टन्स हा डमी असतो. काय असतो राजाओ? हा रेझिस्टन्स डमी असतो. यामधून करंट पास होत नाही. परत एकदा सांगतो, यामधून करंट पास होत नाही, बरोबर आहे. जेव्हा सर्किट ओपन असतं तर त्याच्या अक्रॉसचा जो काही हा रेझिस्टन्स असतो त्यामधून राजा हो करंट पास होत नाही. परत एकदा सांगतो, करंट पास होत नाही. हे झालं ओपन सर्किट. काय? ओपन सर्किट. ओके. आता या ठिकाणी बघायचं शॉर्ट सर्किट.
बरोबर आहे की नाही राजाओ? आता शॉर्ट सर्किट किती मजेदार आहे तुम्हाला मी सांगतो. किती मजेदार आहे बघा बरं का, लय भारी मजेदार आहे. एवढं मजेदार की गोड साखर पण नाही त्याच्यापेक्षा. एवढं खतरनाक मजेदार आहे. चला बघतो सांगतो तुम्हाला. नंतर तुम्ही शिव्या देसाल मला, एवढं तर मजेदार तर काही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं लय भारी मजेदार आहे. ठीक आहे, हे सर्किट आहे. हा झाला तुमचा R1, हा झाला R2. टोटल करंट या ठिकाणून 1 ॲम्पियर पास केला. ठीक आहे, 2 ॲम्पियर पास केला. मला सांगा राजाओ आता इथून करंट पास होईल? हो मान्य आहे, करंट पास होईल, कारण इथे दुसरा काही त्याला पाहतच नाही. मग पूर्ण 2 ॲम्पियर इथून गेला, इथंपर्यंत गेला. बरोबर आहे. मला सांगा इथून रेझिस्टन्स आहे 5 ओहम, इथून रेझिस्टन्स आहे 0 ओहम. काय आहे? इथून रेझिस्टन्स 0 ओहम, इथून रेझिस्टन्स 5 ओहम. मला सांगा हा करंट कुठून जाईल? काय हा करंट जो 2 ओहम आहे ती इकडे तरपडणार आहे का? इकडे जाणार आहे का? कशाला जाईल? इकून त्याला डांबरीकरणचा रस्ता आहे, इकून काट्याकुपाट्याचा रस्ता आहे. तो काट्याकपट्याच कशाला जाईल राजा हो? तो डायरेक्ट इकडनं जातो, असा येतो आणि इथून तो सर्किट पूर्ण करतो. मग कधी लक्षात ठेवा, कधी लक्षात ठेवा की जेव्हा मित्रांनो एखाद्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये शॉर्ट असेल, हे बघा या रेझिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये शॉर्ट आहे. मग एखाद्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये जेव्हा शॉर्ट असेल तेव्हा त्या रेझिस्टन्समधून म्हणजे या रेझिस्टन्समधून हा जो करंट आहे तो पास होत नाही, कारण त्याला चांगला रस्ता पाहिजे. जेवढा चांगला रस्ता त्याला भेटतो राजा हो, तेवढा तो चांगल्या रस्त्याने या ठिकाणी आपलं ट्रॅव्हलिंग करत असतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही बाईक चालवता तर एखाद्या पांदीचा रस्ता आहे जुना आणि एक डांबरी रस्ता 2 किलोमीटर लांब आहे, तरी तुम्ही काय करता? त्या रस्त्याने जाता. कारण काय? गाडीचं मेंटेनन्स, गाडी खराब होणार नाही, तुमचं या ठिकाणी दगदग होणार नाही आहे, आदळणार नाही आहे, पहाड दुखणार नाही आहे. तसा हा करंट्या आहे. करंट्या काय करणार आहे? या डांबरीकरणाच्या रस्त्यानं जाणार आहे, या अवघड रस्त्याने त्या ठिकाणी तो जाणार नाही राजा हो, जाणार नाही. मग कळालं ना तुम्हाला? मग ठीक आहे. आता तुम्हाला एक प्रश्न सांगतोय, एक प्रश्न परत देतो ना, का नाही द्यायचा? कारण या ठिकाणी तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बघा प्रश्न कसा आहे, हा एक रेझिस्टन्स आहे, मान्य केलं आम्ही, रेझिस्टन्स आहे हे मान्य केलं आहे. इथं पण रेझिस्टन्स आहे, अरे बापरे, आणि इथंही रेझिस्टन्स, अरे बापरे, एवढे रेझिस्टन्स, खतरनाक काम झालं आहे की नाही? मग आता इथे सिरीज कोणता आहे, पॅरलल कोणता आहे, काही समजायचं काम नाही आहे. मला सांगा इकडनं आपल्याला सुरुवात करायची. आता हा आहे 4 ओहम, हा पण आहे 4 ओहम आणि हा पण आहे 4 ओहम. आणि इथे बघा या ठिकाणी थोडीशी मिस्टेक, हा आपण इथं न घेता काय करू, या ठिकाणी रेझिस्टन्स हा घेऊ आणि याला 4 ओहम लिहू. तिथेही घेतला तर काही प्रॉब्लेम नव्हता होत, पण तुम्हाला जास्त मग कळालं नसतं, काय झालं नसतं, कळालं नसतं. हा 1 ओहम घेऊ. आता तुम्हाला एक नियम पॅरललचा या ठिकाणी सांगतो. जेव्हा 2 रेझिस्टन्स सारख्या किमतीची या ठिकाणी पॅरललमध्ये असणार, 2 किती सारखे कशामध्ये? पॅरललमध्ये जेव्हा असणार तेव्हा काय होतं, त्या ठिकाणी त्याला भागिले 2 करायचं, आणि तुम्हाला जो R/Nचा फॉर्म्युला सांगितला होता तोच फॉर्म्युला या ठिकाणी मी सांगतो. R म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल 5 आहे आणि 5 ओमची 2 रेझिस्टन्स आहे, मग भागिले 2 भागिले या ठिकाणी 2.5 काय झालं? अर्धी किंमत झाली. मग तेच या ठिकाणी सांगत होतो, जेव्हा कोणते 2 सारखे रेझिस्टन्स पॅरललमध्ये येतात तेव्हा त्याला भागिले 2 होतं, म्हणजे त्याची अर्धी किंमत होती. मग तेच आपल्याला या डायग्राममध्ये करायचे बघायचे. बरोबर आहे की नाही? चला या ठिकाणी हे अशा पद्धतीने होतं. आता मला सांगा राजा, इथून सुरुवात केली, एक एक्झाम्पल करंट इकून पास होतो, एक्झाम्पल बरं का, उदाहरण, करंट इकून पास होते. मला सांगा करंट असा पास झाला, काही करंट इकडे गेला आणि काही करंट इकडे गेला. मग मला सांगा राजा हो, करंट डायरेक्ट आला, सगळा इकडे गेला का? सगळा इकडे गेला असता तर हा दोघं सिरीजमध्ये असते, पण इकडे सगळा करंट गेला का? दोन्हीकडे गेला. मग हा आणि हा दोघं कशी पॅरललमध्ये आणि दोघांचा रेझिस्टन्स सारखा आहे. रेझिस्टन्स सारखा नसता तर R1 गुणिले R2 भागिले R1 प्लस R2 आपण हा फॉर्म्युला वापरला असता. बरोबर आहे की नाही? पण हा वापरायचा नाही आहे, कारण दोघं सारखे, सोपं आहे, डायरेक्ट त्यांचं अर्ध करायचं. कारण कसं, R/N जरी तुम्ही फॉर्म्युला लावला, Rची किंमत 4 आणि 2 आहे, 2 दोन्ही 4 आले का? 2 आलं ना, 4चे अर्धे आले ना, ह्या 4चे अर्धे आहे ना 2. मग डायरेक्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा 2 सारखे रेझिस्टन्स असतात तेव्हा त्याची किंमत डायरेक्ट अर्धी करायची, टोटल RT काढायचा डायरेक्ट अर्धी. मग इथला आपला काय आला, दोघांचा रेझिस्टन्स किती आला?
2 ओहम. मग मला सांगा आता हे दोन्ही गेले ना, संपले नाही. मग याला कापून टाकू ना आपण, याला कापून टाकू. झाले, संपलं. आणि या ठिकाणी काय करू, एक रेझिस्टन्स लावू फक्त, जो की आपला 2 ओहम आला ना, तो या ठिकाणी लावून देऊ. ठीक आहे, लावला, मान्य करतो. लावला ना राजा हो, अरे लावला ना 2 ओहम, अरे चाल लावला. आता हे दोघं कसे, हे दोघं पॅरलमध्ये. मग या ठिकाणी आता R1 गुणिले R2चा फॉर्म्युला लावा, कारण दोघं सारखे नाही. R1 गुणिले R2 भागिले R1 प्लस R2. मग काय करायचं आता, किमती ठेवायच्या. R1 किती आहे, R1 कोणताही R1 घ्या हो, काही प्रॉब्लेम नाही. R1 गुणिले R2 2, त्यांची दोघांची बेरीज किती आहे ते, 4 आणि 2 6. झालं, संपला. 4 दुनी 8, 8 भागिले 6. काय झालं राजा हो, 4 दुनी 8 आणि हे खाली 6. आता या ठिकाणी 2चा भाग जाईल, 2 चोक 8, 2 त्रिक 6. मग 4/3 हा काय आला, या दोघांचा रेझिस्टन्स आला. कुणाचा राजा हो, या दोघांचा टोटल रेझिस्टन्स आला. आता मला सांगा, हे बिन गेले, हे सगळे गेले, बरोबर आहे की नाही. आता हे एवढं फक्त राहिलं आपलं. आणि हे दोघं कसे मला सांगा बरं, हे दोघं कसे सिरीजमध्ये. आता 4/3 आणि हा 1 आहे, हा 1 इथं ॲड करून टाकायचा. काय करायचं, 1 या ठिकाणी ॲड करायचा. या ठिकाणी कशा पद्धतीने हे करतात तुम्हाला माहिती आहे का, हे कशा पद्धतीने करतात, यांच्या दोघांचा करायचा गुणाकार. 3 1 3, 3 आणि 2 सॉरी 3 आणि 4 बघा, 3 1 3, 3 आणि हे 4 यांची बेरीज करायची, बरोबर आहे. 3 1 3, 3 आणि 1 4 3 3 1 3, 3 आणि 4 7 आणि हा खालचा 3 जशाच्या तसा. मग आपलं टोटल या ठिकाणी जे रेझिस्टन्स आला RT बरोबर काय, RT बरोबर 7/3 ओहम. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम्स या ठिकाणी राजा हो सोडवावं लागत असतो. काय करावं लागत असतो, सोडवावं लागत असतो. या ठिकाणी शॉर्ट सर्किट, टोटलमध्ये शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट हे बाकी एक डायरेक्ट 2 सेशन लागणार आहे आपल्याला. त्याला मी तुम्हाला शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगून दिलं, काय केलं, शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगून दिलं. पण या ठिकाणी परिपूर्ण समजायसाठी आपल्याला काय लागणार आहे, 2 लेक्चर लागणार आहे. आता मला सांगा, हे सर्किट आहे आणि या ठिकाणी केलं शॉर्ट, या ठिकाणी काय केलं, हे शॉर्ट केलं, बरोबर आहे की नाही. हा इथे आहे तुमचा व्होल्टेज, याला आपण शॉर्ट केलं. कधी लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची एखादी लाईन गेलेली आहे, ती शॉर्ट सर्किट झाली. शॉर्ट सर्किट झाल्यावर काय होतं बरं, तिथं जाळ, धूर, धुपण, धुराळा सगळं एकदाच होतं. का होतं बरं, कारण तिथला करंट वाढतो आणि करंट वाढल्यामुळे तिथे ते पेट घेतं, कारण टेम्परेचर वाढते, आग लागती, भयंकर सगळी जाळपोळ होती. मग कधी लक्षात ठेवा, जेव्हा शॉर्ट सर्किट होतं तेव्हा तिथला जो करंट असतो राजा हो, करंट तो इन्फायनाईट असतो. इन्फायनाईट म्हणजे काय, खूप जास्त, काय खूप जास्त. मग शॉर्ट सर्किटमध्ये करंट झाला इन्फायनाईट, मग त्याच्या अपोजिट व्होल्टेज घ्यायचा 0. व्होल्टेज त्याच्या अपोजिट लक्षात ठेवायचा 0 आणि जेवढं व्होल्टेज तेवढा रेझिस्टन्स. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, काय लक्षात ठेवण्यासाठी. आता या ठिकाणी मी तुम्हाला रेझिस्टन्स समजून सांगतो. राजा या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी काय झालं, शॉर्ट सर्किट झालं. या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं, या ठिकाणी बघा शॉर्ट सर्किट झालं. मग रेझिस्टन्स राहिला का, शॉर्ट सर्किट झालं, रेझिस्टन्स राहिला का, रेझिस्टन्स कमी झाला म्हणजे डायरेक्ट 0 झाला. जेव्हा 0 झाला तेव्हाच ते एकमेकांना भेटले, आदळले, धडकले, टेम्परेचर वाढलं, करंट वाढला, तेव्हा जाळपोळ झाली. मग रेझिस्टन्स म्हणून 0 झाला. म्हणून या ठिकाणी शॉर्ट सर्किटमध्ये रेझिस्टन्स हा 0 असतो, व्होल्टेज हा 0 असतो आणि तुमचा करंट हा इन्फायनाईट असतो, म्हणजेच खूप जास्त असतो. म्हणूनच राजा हो काय होतं, त्या ठिकाणी आग लागते. काय आग लागते. आता आपल्याला काय बघायचं, ओपन सर्किट. सेम तसंच तुम्हाला समजून सांगणारी, काळजी करायची नाही. आता हा झाला ओपन. मला सांगा, ओपन आहे म्हणजे यांचे दोघांचे टोकं जोडले आहे का, नाही. मग इथला रेझिस्टन्स कसा असेल, अरे बाप, इथला रेझिस्टन्स इन्फायनाईट, खूप जास्त रेझिस्टन्स. मला सांगा, माझ्यापासून 1 मीटर बाजूला एक उघडा कंडक्टर आहे, म्हणजे कंडक्टर बसबार पकडू आपण, उघडा एक बसबार आहे, मी इथं आहे. आता आमच्या दोघातला रेझिस्टन्स किती असेल, खूप जास्त, इन्फायनाईट रेझिस्टन्स असणार आहे. तसंच हा एक बसबार आहे आणि हा मी आहे समजा, हा काय मी समजा या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. आता यांच्या दोघांमधला रेझिस्टन्स काय असणार आहे, इन्फायनाईट असणार आहे. मग इथला रेझिस्टन्स इन्फायनाईट, मग इथे करंट पास होणार आहे का राजा हो, नाही. मग इथला करंट राजा हो 0 असणार आहे. आणि ट्रिक सांगितली तुम्हाला, ट्रिक, व्होल्टेज 0,
रेजिस्टन्स 0. मग या ठिकाणी आपला रेजिस्टन्स इन्फायनाईट, मग व्होल्टेज किती असणार? इन्फायनाईट. म्हणजे समजण्यासाठी, तुमच्या लक्षात असण्यासाठी शॉर्ट सर्किट म्हणजे रेजिस्टन्स 0 आणि रेजिस्टन्स 0 म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज 0 म्हणजेच करंट इन्फायनाईट. हे तुम्हाला ट्रिकनुसार लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ट्रिक लक्षात राहण्यासाठी. प्रॉपर प्रॅक्टिकली आपण त्या 2 सेशनमध्ये बघणार आहे, जे की सेपरेट आपण त्याच्यासाठी ठेवली आहे. आता ओपन म्हणजे रेजिस्टन्स इन्फायनाईट आणि रेजिस्टन्स इन्फायनाईट म्हणजे व्होल्टेज इन्फायनाईट आणि याच्या अपोजिट म्हणून करंट 0 असणार आहे, कारण यांच्यामध्ये काही नाहीत ना, कनेक्शन आहे का? म्हणून या ठिकाणी काय आहे मित्रांनो, रेजिस्टन्स तुमचा इन्फायनाईट आहे, करंट त्या ठिकाणी 0 आहे. काय आहे? 0 आहे. कळ्या का? हां, कळ्याच पाहिजे. कळ्या नाही तर तुमचं काही खरं नाही. आणि तुम्हाला सांगितलं पॅरलल सर्किटचं जे सर्किट आहे ते पाठीमागून या ठिकाणी काय करायचं? सोडवत आणायचं. परत एकदा सांगतो, पाठीमागून सोडवत आणायचं. हे समोरचं असतं, हे जे उघडं तोंड आहे ना, हे समोरचं असतं आणि लॉक जे आहे ते पाठीमागचं त्या ठिकाणी असतं राजा हो. काय असतं? पाठीमागचं त्या ठिकाणी असतं. बघा या ठिकाणी हे पण झालं आणि तुम्हाला मी शेवटी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? या ठिकाणी काय सांगितलं होतं? तुम्हाला हे सांगितलं होतं की मी तुम्हाला चार्टनुसार समजून सांगेल, बरोबर आहे की नाही? आता चार्टनुसार समजून सांगायच्या पहिले आपल्याला या ठिकाणी स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शनसुद्धा घेणं आहे. म्हणजे जर या ठिकाणी रेजिस्टन्स हे स्टारमध्ये जोडले अशा पद्धतीने आणि त्याला डेल्टामध्ये या ठिकाणी करायचे, किंवा ते डेल्टामध्ये जोडले आणि ते स्टारमध्ये करायचे, हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे की नाही? पण आपण ह्या सेशनमध्ये हे बघणार नाही, कारण याला आपल्याला कमीत कमी अर्धा तास लागेल बघा. कारण हे कसं आहे, तुम्हाला यामध्ये फॉर्म्युले आहेत आणि ते लक्षात राहत नाही, जात नाही डोक्यात, म्हणून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने मी ट्रिक लावून त्या ठिकाणी सांगेन, बरोबर आहे की नाही? त्या पहिले आपण काय करू, तुम्हाला एकदा चार्टनुसार परत एकदा सिरीज आणि पॅरलल सर्किट या ठिकाणी समजून सांगणार आहे, बरोबर आहे? समजून सांगणार आहे. बघा तुम्हाला सांगितलं मी करंट विषयी, करंट थ्रू रजिस्टर्स असं या ठिकाणी दिलंय. बघा करंट तुम्हाला सिरीजमध्ये काय सांगितलं मी, सेम असतो. या ठिकाणी तेच दिलंय, सेम थ्रू ऑल रेजिस्टन्स, प्रत्येक रेजिस्टन्समध्ये सेम असतो. तोच बघा पॅरलमध्ये डिफरन्स थ्रू इच रेजिस्टन्स, म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्समध्ये करंट हा कसा असतो, डिफरन्स असतो. मग आपण त्याला काय केलं, I1 अधिक I2 अधिक I3 या फॉर्म्युल्यानं त्या ठिकाणी घेतले राजा, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे आणि तुम्हाला कळायलाच पाहिजे. बघा व्होल्टेज डिफरन्स अक्रॉस इच रेजिस्टन्स, म्हणून आपण त्याला काय केलं, V1 अधिक V2 अधिक V3 या फॉर्म्युल्यानं मोजलं. व्होल्टेज म्हणजे एका रेजिस्टन्समधलं V1, दुसरा V2, तिसरा V3 सगळ्यांची बेरीज केली आणि बेरीज करून त्याला VT म्हणजे टोटल रेजिस्टन्स त्या ठिकाणी काढला होता. आता पॅरललमध्ये मी बोललो होतो तुम्हाला सेम अक्रॉस ऑल रेजिस्टन्स, म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्समधला व्होल्टेज सेम होता. मी तुम्हाला त्या डायग्रामवरून समजून सांगितलं आणि थेरीमधून सुद्धा समजून सांगितलं होतं. आता रेजिस्टन्स जो काय सिरीजमध्ये सरळ बेरीज केली होती बघा, R1 अधिक R2 अधिक R3 अधिक नंबर ऑफ रेजिस्टन्स, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आणि हाही फॉर्म्युला तुम्हाला पॅरललमध्ये मी सांगितला होता. त्यावरून आपण R1 गुणिले R2 अधिक R1 प्लस R2 हा फॉर्म्युला त्या ठिकाणी राजा हो लावला पण होता, बरोबर आहे का नाही? हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बघा इफेक्ट ऑन टोटल रेजिस्टन्स, जेव्हा सिरीजमध्ये टोटल रेजिस्टन्स काढतो तेव्हा मी तुम्हाला सांगित होतं इन्क्रीज टोटल रेजिस्टन्स, इन्क्रीज होतो म्हणजे जास्त जो रेजिस्टन्स आहे त्यापेक्षाही जास्त येतो. तेच पॅरलमध्ये बघा डिक्रीज टोटल रेजिस्टन्स लेस दॅन स्मॉलेस्ट रेजिस्टन्स, मी तुम्हाला बोललो होतो पॅरलमध्ये जो रेजिस्टन्स येतो टोटल, तो कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षाही कमी त्या ठिकाणी राजा हो येत असतो, हेही तुम्हाला मी बोललो होतो. सगळं रिव्हिजन करतोय बरं कमी या ठिकाणी. आता व्होल्टेज रिलेशन, टोटल व्होल्टेज इज सम ऑफ व्होल्टेज अक्रॉस इच रेजिस्टन्स बोललो होतो तुम्हाला मी. सिरीजमध्ये व्होल्टेज V1 अधिक V2 अधिक V3 असं आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. तेच पॅरलमध्ये जो टोटल व्होल्टेज असणार आहे तोच V1 तोच V2 असणार आहे. बघा टोटल व्होल्टेज इज सेम अक्रॉस इज रेजिस्टन्स, हेही आपण बघितलं होतं. आणि शेवटचं बघा आहे सर्किट पाथ, सिंगल पाथ फॉर करंट. या ठिकाणी बघा सिरीजमध्ये या ठिकाणी सिंगल पाथ होता, तेच मल्टिपल पाथ असणार आहे. ते कशामध्ये, पॅरललमध्ये. यालाच पॅरलल करू. बघा या ठिकाणी मल्टिपल पाथ आहे, हा एक आहे, हा इकडे गेला, हा इकडे आहे, हा इकडे आला, अशा मल्टिपल पाथ असणार आहे पॅरललमध्ये. ओके, कळालं राजाव तुम्हाला? हे सगळं कळायलाच पाहिजे. काय कळायलाच पाहिजे. बघा पुढची स्लाईड काय आहे, या ठिकाणी एक प्रॉब्लेम्स दिलाय. प्रॉब्लेम्स काय दिला आहे, सिरीज पॅरललचा एक प्रॉब्लेम्स दिला आहे, तो कसा सोडवायचा मी तुम्हाला सोडवून सांगणार आहे. कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं काम नाही. म्हणजे या ठिकाणी पॅरललमध्ये सुद्धा काही रेजिस्टन्स दिलेले आहे आणि काही सिरीजमध्ये दिली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा 2 रेजिस्टन्स या ठिकाणी कसे आहे पॅरललमध्ये जोडले तर डायरेक्ट त्याला डिवाइड 2 करायचं, म्हणजे अर्ध करायचं, तो टोटल रेजिस्टन्स त्या ठिकाणी निघणार आहे.
बघा आता मला सांगा हे दोन रेजिस्टन्स पॅरललमध्ये आहे का हो? बघा इथून करंट आला, काही इकडे गेला, काही इकडे गेला, काही इकडे गेला. आता समजा इथून आपण करंट पाठवला, असा पाठवला, काही इकडे गेला, काही इकडे गेला, म्हणजे पाथ या ठिकाणी दोन पाथ झाले ना. एकच पाथ आहे का या दोघांचा? असा पाथ आहे का दोघांचा? नाही. म्हणून लक्षात ठेवा हे दोघं या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी पॅरललमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी डायग्राम पाठीमागून सोडवण्यास सुरुवात केली. हे समोरचं तोंड आहे, मी तुम्हाला बोललो होतं. बघा 12 म्हणजे याचा टोटल रेजिस्टन्स किती येणार आहे? 6 ओम. मग या ठिकाणी काय करू आपण, हे दोघं गेले आपले, मग टोटल रेजिस्टन्स किती आला आपला ह्या दोघां मिळून? 6 ओम आला. हे इथं आला 6 ओम. मग राजा मला सांगा इथून रेजिस्टन्स आला आणि डायरेक्ट इकडे गेला, हे नाहीच आहे आपलं, आता हे सर्किट संपलं आपलं. इथून आला आणि डायरेक्ट तो असा इकडे गेला, इथून आला आणि डायरेक्ट इकडे गेला आणि परत इकडे आला, परत इकडे आला, इथून असा, म्हणजे हे एक सर्किट झालं. मग हे कसे झाले? दोघं सिरीजमध्ये झाले. मग हा 6 ओहम आणि हा 6 ओहम, 6 अधिक 6 असं का केलं? कारण सिरीजमध्ये या ठिकाणी डायरेक्ट साधी बेरीज होते. मग 12 ओहम हा टोटल या ठिकाणी रेजिस्टन्स आपला आलेला आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स झाला, रेजिस्टन्स काढला. मला सांगा या सर्किटचा व्होल्टेज किती आहे? टोटल 12 आहे. मग इथलं किती असणार? 12 व्होल्ट. इथलं किती असणार? 12 व्होल्ट. बरोबर आहे का नाही? कळालं मित्रांनो? ठीक आहे. टोटल करंट किती आपला? IT इथला जर काढायचा असला तर आपल्याला ह्या सर्किटचा व्होल्टेज माहिती आहे. व्होल्टेज किती आहे? 12 आहे. या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स राजावर किती आला? 12 ओहम आला. आयचा फॉर्म्युला काय? I = V/R. व्होल्टेज किती आहे आपला? 12. रेजिस्टन्स किती आहे आपला? 12. 12 1 12 या ठिकाणी दिलेला आहे बघा. एक नाही, इथं IT दिला आहे बघा, या ठिकाणी करंट नाही दिला आहे. मग करंट येतो या सर्किटचा 1 ॲम्पियर. काय येतो राजा हो? 1 ॲम्पियर या ठिकाणी येतो. जर चुकलं असेल तर बघा, या ठिकाणी गडबडीत काही होऊ शकतं, एकदा मला कमेंट करा. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी बघा रेजिस्टन्समधलं आपलं काय राहिलं राजा हो? आपलं फक्त या ठिकाणी डेल्टा टू स्टार आणि स्टार टू डेल्टा राहिलं. बरोबर आहे का नाही? त्यानंतर एक व्हीटस्टोन ब्रिज आपल्याला सोडवायचा आहे. म्हणजे व्हीटस्टोन ब्रिज असतो कशा पद्धतीने? अशा पद्धतीने. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने या ठिकाणी असा असतो, हे असं. या व्हीटस्टोन ब्रिजला आपल्याला सोडवावं लागतं. बरोबर आहे की नाही? काही नाही, सोपं असतं. या समोरच्या दोघांचा गुणाकार आणि या दोघांच्या समोरचा गुणाकार हे जर सेम असलं, या दोघांचं आणि या दोघांचं, म्हणजे बघा R1 गुणिले R2 बरोबर R3 गुणिले R4 हे सेम असलं की तो म्हणजे काय असतो? ब्रिज बॅलन्स असतो. ती एक बघायचं आहे आपल्याला पुढच्या सेशनमध्ये. बरोबर आहे की नाही? इथं काय आता करंट डिव्हिजन रूल आपल्याला बघायचं आहे. आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल बघितला. या ठिकाणी आता शेवटची आपली स्लाईड 5 मिनिटामध्ये आपण कव्हर करूया. आपण VDR बघितला, म्हणजेच व्होल्टेज डिव्हिजन रूल, तो की आपण सिरीजमध्ये लावत होतो. बट आपल्याला आता पॅरलल सुद्धा पाहिजे ना हो, कारण पॅरलल सुद्धा या ठिकाणी नाराज होईल ना. बरोबर आहे की नाही? मग बघा पॅरललमध्ये कसं असतं माहिती आहे का? आपल्याला या ठिकाणी करंट काढायचा असतो. मग या ठिकाणून करंट आला, इकडे वेगळा करंट आला आणि इकडे वेगळा आला. बरोबर आहे की नाही राजाओ? इकडे वेगळा आणि तिकडे वेगळा आला. मग आता या रेजिस्टन्सच्या इथला करंट काढायचा, जो की आपण त्याला I1 नाव दिलं, आणि या रेजिस्टन्सच्या इथला करंट काढायचा, ज्याला की आपण I2 नाव दिलं. मग राजा मला सांगा, आपल्याला I1 काढायचा आहे, आपल्याला I1 काढायचा त्याचा वेगळा फॉर्म्युला आहे, I2 काढायचा त्याचा वेगळा फॉर्म्युला आहे. आपण व्होल्टेज V1 आणि V2 काढला होता, ज्याच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स त्याच्यावरती घेतला होता. पण इथं तसं नाही, इथं उलट आहे. ज्याच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स तो वरती न घेता त्याचा दुसरा वरती घ्यायचा. मग I1च्या अक्रॉस किती आहे? R1 आहे. मग R1 वरती घ्यायचा का नाही? त्याच्या दुसरा घ्यायचा. मग वरती घेतला R2. एक रेष मारून घेतली. ठीक आहे, इथं पण रेष मारून घेतली अगोदरच. आता I2 आहे, I2च्या अक्रॉस R2 आहे. मग R2 घ्यायचा का नाही? R1 घ्यायचा, त्याच्या दुसरा घ्यायचा. आणि सेम दोघांची बेरीज खाली करून टाकायची. R1 अधिक R2, R1 अधिक R2 आणि गुणिले टोटल करंट. काय? टोटल करंट गुणिले टोटल करंट. गुणाकाराचं चिन्ह इथं लिहिलं बी नाही लिहिलं तर काही फरक पडत नाही, ते गुणाकारच असणार आहे. मग टोटल रेजिस्टन्स हा IT आहे, तो आपल्याला भेटणार. IT नाही भेटणार, यांच्या अक्रॉसचा भेटणार, यांच्या अक्रॉसचा भेटणार. आणि I1 अधिक I2 इथे जेव्हा करू आपण, तेव्हा आपल्याला IT भेटणार, जो की इथं आहे आपला. बरोबर आहे की नाही? तोच मग इथे येणार, इथं घुसळ मिसळ करणार, डबल तोच इकडे बाहेर येणार. बघा इथून एक नदी आली, समजून सांगतो. ठीक आहे, इथून एक नदी आली, ही गंगा नदी आली. कोणती? गंगा नदी. गंगा नदीची एक काय झाली एक्झाम्पल, साधी पूर्णा झाली, आणि ही गोदावरी झाली. एक्झाम्पल मला माहीत नाही कोणत्या होतात, गोदावरी झाली. बरोबर आहे. ह्या दोन नद्या झाल्या, परत त्या एकमेकाला मिळल्या आणि परत पुढे गंगा झाली. म्हणजे जो करंट आहे तोच पुढे येणार. इथे 10 झाला, हा 10 येणार. पण इथं समजा 5 होईल आणि इथे 5 होईल, किंवा मग इथे 2 होईल, इथे
8 होईल. बरोबर, या दोघांची बेरीज ही टोटल एवढी असणारच आहे. तुम्ही काढून बघायचं. मग हा करंट डिव्हिजन रूल होता, जो की पॅरललमध्ये आपण यूज करत असतो राजा. काय करतो? पॅरललमध्ये यूज करतो. जो की आपण व्होल्टेज डिव्हिजन बघितला तो सिरीजमध्ये आणि करंट डिव्हिजन हा पॅरललमध्ये यूज करतो. यावरती 100% पेपरला प्रश्न येतो. आजच्या सेशनमध्ये बघा, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक पेपरला, कोणत्याही पेपरला एक प्रश्न हमखास, एक क्वेश्चन हमखास त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. हमखास एक क्वेश्चन बघायला भेटणार आहे राजा हो. ठीक आहे, मग तुम्हाला त्यामुळे काय करायचं? परिपूर्ण प्रॅक्टिस करायची. बरोबर आहे की नाही? बघा, अशा पद्धतीने आपण आजचं 4थं सेशन जे आहे आपलं ते पूर्ण करतोय. या ठिकाणी संपलं. आपल्या गोरगरीब मित्रांना शेअर करा. जे लेकरं या ठिकाणी ITIला आहे, त्यांचा ITI चालू आहे किंवा ज्यांचा ITI संपला किंवा जे आता प्रिपेअर करतात कॉम्पिटिटिव्ह एक्झामची, जे काही टेक्निकलचे असतात आपले, DRDOसाठी चालणार, इस्रोसाठी चालणार, वितरणसाठी चालणार, रेल्वेसाठी चालणार, महापारेषणसाठी चालणार, जनकोसाठी चालणार. महाराष्ट्रात जेवढे पण ITIचे पेपर होतात, मग इलेक्ट्रिशियन असो, वायरमन असो, अदरवाईज कोणतेही असो, जे काही त्याच्यामध्ये टेक्निकल आहे, जे मी शिकवते ते त्याच्यामध्ये आहे, त्या सगळ्या पेपरला हे चालणार. मग त्या सगळ्या लेकरांपर्यंत शेअर करा. सगळ्यांचा फ्रीमध्ये फायदा होऊ द्या. ओके, तर या ठिकाणी आपण आजच्या सेशनला पूर्णविराम देऊया. काय करू द्या? पूर्णविराम देऊया. आपल्या मित्रांना या ठिकाणी लाईक करायला लावा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, तर थँक्यू सो मच.